हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागामध्ये चौकीदार पदाची मोठी जाहिरात आली होती. रद्दची जाहिरात होती. त्याची ऑनलाईन परीक्षासुद्धा झाली आणि आता त्याची फर्स्ट जी रिस्पॉन्स शीट असते ती आलेली आहे. मग ती रिस्पॉन्स शीट कोणत्या लिंकवरून डाउनलोड करायची, ती लिंक कोणती आहे, कुठे मिळेल, त्याचबरोबर कशा पद्धतीनं डाउनलोड करायची, ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण असलेलं पुस्तक पाहिजे असेल तर बी पब्लिकेशन पुणे याचे संपादक अजित कुमार आहेत. त्यांनी हे MPSC पॅटर्न गट क ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आता याच्यामध्ये कोणते पेपर दिलेत माहीत आहे का? तर तलाठीची परीक्षा MPSC कंबाईन ग्रुप सी मध्ये गेलेली आहे. तर MPSC कंबाईन ग्रुप सीचे 2018 ते 2026 पर्यंत झालेले जेवढे पेपर आहेत ते सगळे पेपर दिलेले आहेत आणि त्याच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासह दिलेलं आहे. हे पुस्तक Amazon आणि फ्लिपकार्टवर तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे याचे संपादक अजित कुमार आहेत. यांनी तलाठी भरतीचं हे प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे. तर या ठिकाणी पहा, आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, त्या टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला मिळेल पहा, जिथून तुम्हाला ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे. तर इथं आदिवासी विभाग चौकीदार रिस्पॉन्स शीट डाउनलोड लिंक असं दिलेलं आहे आणि हे जे ब्ल्यू कलरची लिंक दिसत आहे ना, त्यावर टच केलं की नवीन विंडो ओपन होते. त्याच्या आधी तुम्हाला विनंती आहे, तुमची रिस्पॉन्स शीट मला 8806068618 हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर पाठवा. आता या लिंकवर आपण टच करूयात. टच केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होते पहा. या ठिकाणी पहा, ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट महाराष्ट्र स्टेट नाशिक आणि त्याच्या खाली आपल्याला लॉग इनचे क्रेडेन्शियल्स टाकायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साइन इन करायचं आहे आणि पासवर्ड विसरला असेल तर इथे क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्यावर टच करा आणि मग तिथे रिस्पॉन्स शीटची तुम्हाला टॅब मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून तुम्हाला किती म्हणजे तुमचे किती गुण येत आहेत ते सुद्धा तपासू शकता. कारण हिरव्या रंगामध्ये जे उत्तर दिलेले असतात ते बरोबर असतात. तुम्ही सोडवलेलं उत्तर बरोबर असेल तर ते हिरव्या रंगात असतं आणि बरोबर उत्तरसुद्धा हिरव्या रंगात असतं. तुम्ही सोडवलेलं उत्तर जर चुकीचं असेल तर ते लाल रंगात दिलेलं असतं आणि बरोबर उत्तर हिरव्या रंगामध्ये दिलेलं असतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला किती गुण मिळाले ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि मग तुम्हाला जर एखाद्या उत्तरावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते ऑब्जेक्शनची लिंकसुद्धा देतात. मग त्यावर तुम्ही ते ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यांना मेल करून आणि आवश्यक ते पुरावेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतात. हे झाल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येते आणि त्यानंतर विद्यार्थ्याला म्हणजे नॉर्मलायझेशन होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचे लिस्ट प्रसिद्ध होते. त्यानंतर मग जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची यादी प्रकाशित होते. DV झाल्यानंतर शेवटी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध होते. अशी ती प्रोसेस असणार आहे. तर चेक करा तुमची रिस्पॉन्स शीट आणि मलाही पाठवा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.